हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू द क्लास, वेलकम टू द आर के फार्मा. ज्यांनी अजूनपर्यंत आर के फार्माला सबस्क्राईब नाही करून घेतलेलं आहे त्याने करून घ्या, ठीक आहे. सो आज बेसिकली आपण बघणार आहे की DMER जो एक्झामिनेशन तुमचा अपकमिंग मे बी ऑगस्ट लास्टमध्ये किंवा सप्टेंबरमध्ये होऊ शकतो. प्रोबॅबिलिटी आहे, पण बघूया की कधी होतो, कारण ऑगस्टमध्ये पुन्हा RRB एक्झामिनेशन्स आहे, त्यामुळं बघूया कसं होतंय, ठीक आहे. तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे आजचा टॉपिक, तो म्हणजे टोपण नाव, जो वारंवार पेपरमध्ये विचारला जातोय, ठीक आहे. टोपण नाव आणि अकॉर्डिंग टू TCS विचारला ज्या पण विचारलेला आहे टोपण नावाबद्दल, तो सर्व पॅटर्न इथे आज आपण रिवाइज करणार आहे. गॉट इट. बिफोर दॅट ज्यांनी सबस्क्राईब नाही करून घेतलाय करून घ्या, ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल, फर्स्ट नेम आहे कुसुमाग्रज. फर्स्ट आहे कुसुमाग्रज. सो कुसुमाग्रजांचं पूर्ण नाव आहे वि.वा. शिरवाडकर. काय आहे? वि.वा. शिरवाडकर. विष्णू वामन शिरवाडकर. बरोबर? विष्णू वामन शिरवाडकर, ठीक आहे. तुम्हाला थोडं रायटिंगमध्ये इश्यू येऊ शकतो, बट मी बोलते आहे ते तुम्ही रिटर्न डाऊन करा, राईट करा, ठीक आहे. कुसुमाग्रजांचं पूर्ण नाव आहे वि.वा. शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर, ठीक आहे. मोस्ट रिपीटेडली आज क्वेश्चन आहे. सेकंड बघा, आरती प्रभू. सेकंड आहे आरती प्रभू, ठीक आहे. आरती प्रभू. तो आरती प्रभूचं पूर्ण नाव आहे, आरती प्रभू कुणाला म्हटलं जातं ते आहे चिंतामण त्र्यंबक खानोलकर. चिंतामण त्र्यंबक खानोलकर, ठीक आहे. खानोलकर. नेक्स्ट बघा, थर्ड आहे अनिल. अनिल यांचं पूर्ण नाव आहे, यांचं टोपण नाव अनिल आहे आणि यांचं नाव काय आहे? आत्माराम रावजी देशपांडे, ठीक आहे. आत्माराम रावजी देशपांडे. ठीक आहे. इथे नाही आहे. अनिल आत्माराम रावजी देशपांडे. नेक्स्ट फोर्थ वन बघा, अज्ञातवासी. नेक्स्ट वन अज्ञातवासी. कुणाचं टोपण नाव आहे अज्ञातवासी? तर हे आहे दिनकर गंगाधर केळकर. कोण आहे? दिनकर गंगाधर केळकर, ठीक आहे. केळकर. अज्ञातवासी दिनकर गंगाधर केळकर, ठीक आहे. नेक्स्ट वन बघा, नेक्स्ट आहे कुंजविहारी. कुंजविहारी कुणाचं टोपण नाव आहे? ते आहे हरिहर गुरुनाथ कुलकर्णी, ठीक आहे. कुंजविहारी, हरिहर गुरुनाथ कुलकर्णी. नेक्स्ट वन आहे कृष्णकुमार. नेक्स्ट काय आहे? कृष्णकुमार यांचं टोपण नाव यांचं पूर्ण नाव काय आहे? सेतू माधव पगडी. काय आहे? सेतू माधव पगडी, ठीक आहे. सेतू माधव पगडी. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे केशव कुमार. नेक्स्ट काय आहे? केशव कुमार. या पेनाने राईट डाऊन करता येत नाही. केशव कुमार यांचं पूर्ण नाव आहे प्रल्हाद केशव अत्रे. कुठला आहे? प्रल्हाद केशव अत्रे, ठीक आहे. प्रल्हाद केशव अत्रे. नेक्स्ट बघा, ग्रेस म्हणून कोणाला ओळखलं जातं किंवा कोणाचं टोपण नाव आहे? ग्रेस, ठीक आहे. सेकंड, ग्रेस कुणाचं टोपण नाव आहे?
ते आहे माणिक शंकर गोडघाटे. कुणाचं आहे? माणिक, काय रायटिंग येते यार, ग्रेस माणिक शंकर गोडघाटे. गोडघाटे. नंतर नेक्स्ट बघा, गोल्या घुबड. नेक्स्ट नाव काय आहे? टोपण नाव गोल्या घुबड. याचं पूर्ण नाव काय आहे? विष्णू शास्त्री चिपळूणकर. काय आहे? विष्णू शास्त्री, आणि इथे राईट डाऊन करते, चिपळूणकर. चिपळूणकर. ठीक आहे. कुणाचं नाव आहे? गोल्या घुबड म्हणून. ठीक आहे. नेक्स्ट आहे गोविंदाग्रज. नेक्स्ट कुणाचं नाव आहे? नेक्स्ट आहे गोविंदाग्रज. गोविंदाग्रज. गोविंदाग्रजाचं नाव आहे राम गणेश गडकरी. काय आहे? राम गणेश गडकरी. गडकरी. कुणाचं नाव आहे? गोविंदाग्रज. कुणाचं आहे? गोविंदाग्रज. नेक्स्ट बघा, चारुता सागर. नेक्स्ट काय आहे? चारुता सागर. चारुता सागर यांचं पूर्ण नाव आहे दिनकर. हे यांचं टोपण नाव आहे चारुता सागर. यांचं नाव आहे दिनकर दत्तात्रय भोसले. काय आहे? दिनकर दत्तात्रय भोसले. ठीक आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे छोटा गंधर्व. नेक्स्ट काय आहे? छोटा गंधर्व. यांचं नाव आहे सौदागर नागनाथ गोरे. काय आहे? छोटा गंधर्व सौदागर नागनाथ गोरे. छोटा गंधर्व सौदागर नागनाथ गोरे. नंतर बघा, संत तुकडोजी महाराज यांचं नाव काय? यांचं टोपण नाव आहे संत तुकडोजी. यांचं पूर्ण नाव काय आहे? संत तुकडोजी महाराज. यांचं पूर्ण नाव माणिक बंडोजी ब्रह्मभट. काय आहे? ब्रह्मभट. ठीक आहे. माणिक बंडोजी ब्रह्मभट. त्यानंतर दासोपंत. नंतर काय आहे? दासोपंत. दासोपंत यांचं कुणाचं टोपण नाव आहे? ते आहे दासोपंत दिगंबर देशपांडे. दासोपंत लिहायचं, नंतर पुन्हा दासोपंत दिगंबर देशपांडे. ठीक आहे. दिगंबर देशपांडे. ठीक आहे. नंतर बघा, दासोपंत. नंतर दिवाकर. दिवाकर कुणाचं टोपण नाव आहे? तर दिवाकर आहे शंकर गर्गचं. कुणाचं आहे? शंकर काशीनाथ गर्ग. ठीक आहे. शंकर काशीनाथ गर्ग. त्यानंतर बालकवी बरेचदा तुम्ही ऐकलेलं आहे. बालकवी. तर बालकवी कुणाचं टोपण नाव आहे? ते आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे. ठीक आहे. त्र्यंबक बापूजी ठोंबरे. ठीक आहे. नंतर बघा, बालगंधर्व तुम्ही बऱ्याचदा ऐकलंय. बालगंधर्व. नंतर बालगंधर्व कुणाचं टोपण नाव आहे? तर ते आहे नारायण श्रीपाद राजहंस. नारायण श्रीपाद राजहंस. ठीक आहे. राजहंस. नेक्स्ट बघा, कवी बी. नेक्स्ट कोण आहे? कवी बी. कवी बी यांचं पूर्ण नाव? यांचं नाव आहे नारायण मुरलीधर गुप्ते. काय आहे? नारायण मुरलीधर गुप्ते. ठीक आहे.
नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे माधव जुलियन. नेक्स्ट कोण आहे? माधव जुलियन. डिफिकल्ट जातं मराठी लिहायला. त्यानंतर बघा, यांचं नाव आहे माधव त्र्यंबक पटवर्धन. काय नाव आहे? माधव त्र्यंबक पटवर्धन. कुणाचं नाव आहे? पटवर्धन. माधव जुलियन यांचं टोपण नाव आहे माधव जुलियन, पूर्ण नाव आहे माधव त्र्यंबक पटवर्धन. ठीक आहे. नंतर बघा, नेक्स्ट आहे मोरोपंत. नेक्स्ट कोण आहे? मोरोपंत. आता मोरोपंत कुणाचं नाव आहे? आहे. ठीक आहे. मोरोपंत, तर हे आहे मोरेश्वर रामचंद्र पराडकर. कुणाचं आहे? मोरेश्वर रामचंद्र पराडकर. ठीक आहे. मोरोपंत मोरेश्वर रामचंद्र पराडकर. नंतर बघा, रे टिळक खूपदा ऐकलंय तुम्ही. रे टिळक. टी ळ आणि क. तो रे टिळक कुणाचं नाव आहे? ते आहे नारायण वामन टिळक. कुणाचं आहे? नारायण वामन टिळक. कुणाचं आहे? नारायण वामन टिळक. ठीक आहे. कुणाचं? रे टिळक. नंतर बघा, लोकहितवादी खूपदा ऐकलाय. लोकहितवादी कुणाचं नाव आहे? लोकहितवादी कुणाचं टोपण नाव आहे? ते आहे गोपाळ हरी देशमुख. कुणाचं आहे? गोपाळ हरी देशमुख. कुठलं नाव आहे? लोकहितवादी. ठीक आहे. हा पेन टर्न होत नाही, त्याच्यामुळे मला असं लिहावं लागत आहे. लोकहितवादी कुणाचं नाव आहे? गोपाळ हरी देशमुख. कुणाचं आहे? गोपाळ हरी देशमुख. नंतर बघा, वसंत बापट. नंतर आहे वसंत बापट. वसंत बापट कुणाचं नाव आहे? तर वसंत बापट यांचं पूर्ण नाव आहे विश्वनाथ वामन बापट. काय आहे? विश्वनाथ वामन बापट. ठीक आहे. विश्वनाथ वामन बापट. कुणाचं नाव आहे? वसंत बापट. ठीक आहे. नंतर वि. दा. करंदीकर. तुम्ही बऱ्याचदा ऐकलेलं आहे. वि. दा. करंदीकर. वि. दा. करंदीकर. कुणाचं नाव आहे? विदा करंदीकर. टोपण नाव तर ते आहे गोविंद विनायक करंदीकर. कुणाचं आहे? गोविंद विनायक करंदीकर. ठीक आहे. नंतर बघा, संत विनोबा. आपण बऱ्याचदा ऐकलं आहे. त्यांचं पूर्ण नाव काय आहे? संत विनोबा. संत विनोबा हे टोपण नाव आहे. संत विनोबा. यांचं पूर्ण नाव काय आहे? संत विनोबा. सर, संत विनोबा यांचं पूर्ण नाव आहे विनायक नरहर भावे. काय आहे? विनायक नरहर भावे. ठीक आहे. विनायक नरहर भावे. नंतर साने गुरुजी. साने गुरुजींचं नाव सर्वांना माहिती असेल कदाचित. साने गुरुजी. काय आहे यांचं पूर्ण नाव? साने गुरुजींचं. तर साने गुरुजींचं पूर्ण नाव आहे पांडुरंग सदाशिव माने. काय आहे? पांडुरंग सदाशिव माने. पांडुरंग सदाशिव माने. ठीक आहे. नंतर मराठीचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखलं जातं? कोणाचं टोपण नाव आहे? मराठीचे पाणिनी. मराठीचे पाणिनी. कोणाला ओळखलं जातं मराठीचे पाणिनी? तर ते आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. कोण आहे? दादोबा पांडुरंग तडखरकर. इथे लिहून देते मी. ठीक आहे. तडखरकर. नंतर सेनापती बापट ऐकलंय तुम्ही. नंतर नेक्स्ट नाव आहे सेनापती बापट. नेक्स्ट काय आहे? सेनापती बापट. तर सेनापती बापट यांचं पूर्ण नाव आहे पांडुरंग महादेव बापट. काय आहे? पांडुरंग महादेव बापट. ठीक आहे. पांडुरंग महादेव बापट. आतापर्यंत मला वाटतं नियर अबाउट 30 टोपण नाव आपण बघितलेलं आहे. नंतर मोस्ट इम्पॉर्टंट पुन्हा 4-5 आहेत ते बघून घेऊ. संत रामदास. संत रामदासांचं विचारलं जातं. संत रामदासांचं पूर्ण नाव आहे ते म्हणजे नारायण सूर्याजी ठोसर. काय आहे? नारायण सूर्याजी ठोसर. काय आहे? नारायण सूर्याजी ठोसर.
ठीक आहे, ठोसर. नंतर बघा संत तुकारामांचं नाव काय आहे, तर त्यांचं नाव आहे संत तुकारामचं तुकाराम ओल्लोबा आंबिले. काय आहे? तुकाराम ओल्लोबा आंबिले, किंवा यांना मोरे म्हणून पण ओळखलं जातं. ठीक आहे, आंबिले किंवा मोरे दोन्ही पण लक्षात ठेवा, मोरे. ठीक आहे. नंतर बघा बाबा आमटे यांचं पूर्ण नाव आहे, यांचं टोपण नाव आहे बाबा आमटेचं, हे यांचं टोपण नाव. कुठे गेलंय? बाबा आमटे. तर बाबा आमटेंचं नाव आहे ते म्हणजे काय? मुरलीधर देवीदास आमटे. काय आहे? मुरलीधर देवीदास आमटे. ठीक आहे, मुरलीधर देवीदास आमटे. नंतर अण्णा हजारेंचं नाव काय आहे? किसन बाबूराव हजारे. काय नाव आहे? अण्णा हजारेंचं नाव आहे किसन बाबूराव हजारे. आणि लास्ट वन संत ज्ञानेश्वरांचं नाव काय आहे? संत ज्ञानेश्वरांचं नाव आहे ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. काय आहे? ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी यांचं नाव आहे. ठीक आहे, ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. आता यांची PDF ऑलरेडी मी टेस्ट ग्रुपला आय थिंक दिलेली आहे. मी बघितलं नाही, मी म्हटलं की विथ पेपर बोर्डवरती सांगते, बट इथे लिहायला प्रॉब्लेम झाले, सॉरी फॉर दॅट. बट मी टेस्ट ग्रुपला ऑलरेडी दिलेली आहे ही PDF. ठीक आहे, काही नावं सुटले असतील ते तुम्ही ॲड ऑन करून घ्या, आणि जे नसतील आणि जे असतील त्याला तुम्ही तिथेच रीड आउट करा. ठीक आहे, मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे फॉर DMER एक्झामिनेशन, DMER फार्मासिस्ट एक्झामिनेशन. आणि नेक्स्ट वन, ज्याला DMER टेस्ट सिरीज हवी आहे, टेस्ट सिरीज अवेलेबल आहे जस्ट ॲट 300 रुपीज ओनली. यामध्ये तुम्हाला PDF पण अवेलेबल करून दिलेले आहेत, मराठी असो, इंग्लिश असो, त्यानंतर तुमचं फार्मा असो, नियर अबाउट भरपूर प्रमाणात तुम्हाला इथे PDF मी अवेलेबल करून दिलेले आहेत. काही प्रमाणात ज्या PDFs आहेत त्या तुम्हाला स्वतः अभ्यास करायच्या आहेत. वेळ कमी आहे तुमच्याकडे, फार कमी आहे. मे बी या मंथला तुमची एक्झामिनेशन्स होऊ शकतं ऑगस्टमध्ये. ठीक आहे, ऑगस्ट या सप्टेंबरमध्ये तुमची एक्झामिनेशन्स होऊ शकतं. सो विदाऊट वेस्टिंग युअर टाईम तुम्हाला इथे स्वतः जे पण होईल तुमच्याकडनं ते तुम्हाला तिथे करायचं. ठीक आहे, सो थँक्यू फॉर वॉचिंग. क्लासला तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करून घ्या, आणि बेल आयकनला सुद्धा प्रेस करून घ्या, आणि लाईकसुद्धा करा. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये.